हाय स्टुडंट्स, 4 सप्टेंबरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बिझनेस इकॉनॉमिक्सच्या फर्स्ट युनिटमधल्या सेकंड चॅप्टरचे नोट्स दिले होते. तर त्याचे एक्सप्लेनेशन काय आहे ते आता आपण बघूया. ओके, सो फर्स्ट युनिटमधला सेकंड चॅप्टर आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. इंट्रोडक्शन आपण बघूया. मॉडर्न इकॉनॉमी इज इसेन्शियली अ मनी इकॉनॉमी. Money economy is basically characteristics by the circular flow of money. It involves continuous flow of money payment in its economic activities. Households receive income in the form of rent, wages, interest and profit by selling their factors service to the firms. The income is then spent by them for buying goods and services produced by the firm's sector. म्हणजे ते काय म्हणत आहेत, तर आधुनिक अर्थव्यवस्था जी काही आहे इट्स अ मनी इकॉनॉमी, म्हणजेच पैशाची अर्थव्यवस्था आहे. ओके, तसंच मनी इकॉनॉमीमध्ये मनी सर्क्युलर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजेच यामध्ये सतत पैसे देण्याचा जो प्रवाह असतो, जे सर्क्युलर असतं पैसे देण्याचं, ते सतत यामध्ये चालू असतं. त्याचप्रमाणे हाऊसहोल्डला सेवा देऊन रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट या स्वरूपात उत्पन्न घेतलं जातं. त्याचप्रमाणे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये 2 सेक्टर्स आहेत. फर्स्ट इज हाऊसहोल्ड अँड सेकंड इज फर्म. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे बघा, मेन पॉईंट आहे इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ सर्क्युलर फ्लो. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे शो स्मूथ फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन बघा. द सर्क्युलर फ्लो शो द स्मूथ फंक्शनिंग ऑफ अन इकॉनॉमी. इट शो वेदर द इकॉनॉमी इज वर्किंग एफिशियंटली ऑर वेदर दे आर इन द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी. म्हणजेच काय, तर यामध्ये अर्थव्यवस्थेची जी काही कामकाज असते ते व्यवस्थितपणे स्पष्ट केलं जातं. यामध्ये स्मूथ फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी, यामध्ये अर्थव्यवस्थेचं जे काही कामकाज असतं ते व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने स्पष्ट केलं जातं. ओके, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील सर्व कामं ही कार्यक्षम पद्धतीने होतात की नाही, म्हणजे अर्थव्यवस्थेतील जी काही कामं आहेत ती सिन्सिअरली, एफिशियंटली होत आहेत की नाही, या सर्व गोष्टींचा अभ्याससुद्धा यामध्ये केला जातो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे बघा नॉलेज ऑफ इंटरडिपेंडन्स. त्यामध्ये बघा द सर्क्युलर फ्लो models help to understand interdependence between different sectors of an economy. The different sectors include household, firms, government and external sector. म्हणजेच काय, तर सर्क्युलर फ्लो ऑफ मॉडेल हे हेल्प करत असतं अर्थव्यवस्थेच्या डिफरंट क्षेत्रातील परस्परावलंबन मीन्स इंटरडिपेंडन्स. ओके, समजून घेण्यास मदत करत असतं. तसंच यामध्ये डिफरंट क्षेत्रातील हाऊसहोल्ड, फर्म्स, गव्हर्मेंट, देन एक्सटर्नल सेक्टर यांचासुद्धा यामध्ये समावेश असतो. ओके, देन थर्ड पॉईंट बघा इंजेक्शन्स अँड लिकेजेस. त्यामध्ये बघा सर्क्युलर फ्लो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन इंजेक्शन्स अँड लिकेजेस. इंजेक्शन्स आर इन्व्हेस्टमेंट, गव्हर्मेंट एक्सपेंडिचर अँड एक्सपोर्ट्स अँड लिकेजेस आर सेविंग, टॅक्स अँड इम्पोर्ट्स. म्हणजे इन शॉर्टमध्ये त्याने इंजेक्शन्समध्ये काय काय आहे आणि लिकेजेसमध्ये काय, हा छोटासा फरक यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर बघा इंजेक्शन्स अँड लिकेजेस म्हणजेच काय, तर यामध्ये सर्क्युलर फ्लो इंजेक्शन्स अँड लिकेजेसची जी काही इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे इंजेक्शन्स म्हणजे काय, तर गुंतवणुकीचा सरकारी खर्च आणि निर्यात. काय, इंजेक्शन्स म्हणजे काय, तर गुंतवणुकीचा सरकारी खर्च आणि निर्यात. आणि लिकेजेस म्हणजे काय, तर बचत, कर आणि आयात. त्यांनी म्हटलं आहे लिकेजेस आर सेविंग्स, टॅक्स अँड इम्पोर्ट्स. म्हणजे बचत, कर अँड आयात. ओके, हा डिफरंट आहे लिकेजेस अँड इंजेक्शन्समधला. देन फोर्थ नंबरचा पॉईंट आहे बघा साईज ऑफ नॅशनल इन्कम. त्यामध्ये बघा द मॅग्निट्यूड ऑफ सर्क्युलर फ्लो डिटरमाइन्स द साईज ऑफ नॅशनल इन्कम. द सर्क्युलर फ्लो शो हाऊ नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड.
साईज ऑफ नॅशनल इन्कम म्हणजे आधी काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार म्हणजे साईज ऑफ नॅशनल इन्कम. ओके. म्हणजेच काय म्हटले त्यांनी त्यामध्ये बघा, तर सर्क्युलर फ्लोची परिमाणावर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार म्हणजेच साईज ऑफ नॅशनल इन्कम ही निर्धारित केली जाते. म्हणजे काय, तर सर्क्युलर फ्लोचा जो काही परिमाण असतो त्यावर राष्ट्रीय उत्पन्नाची म्हणजे नॅशनल ऑफ साईज इन्कमची जी काही राष्ट्रीय म्हणजे नॅशनल ऑफ इन्कम साईज ही निर्धारित केली जाते. त्यावर म्हणजे त्याच्या परिमाणावर ती हे निर्धारित केली जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न कसं कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे आपलं नॅशनल इन्कम असतं ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं असतं हे सुद्धा यामध्ये स्पष्ट केलं जातं. देन 5th नंबरचा पॉईंट आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिसीज. त्यामध्ये बघा, द स्टडी ऑफ सर्क्युलर फ्लो हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी टू ब्रिंग अबाउट द इक्वॅलिटी बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर. म्हणजेच काय, तर यामध्ये सर्क्युलर फ्लो मीन्स परिपत्रक प्रवाहाचा अभ्यास, उत्पन्न आणि खर्चामधील समानता म्हणजे इक्वॅलिटी आणण्यासाठी काही आर्थिक धोरणे आणि वित्तीय धोरणे महत्त्वाची असतात ती अधोरेखित यामध्ये केली जातात. इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिसीमध्ये ती आर्थिक आणि जी काही वित्तीय धोरणं असतात ती अधोरेखित करण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट आहे बघा, सर्क्युलर फ्लो. त्यामध्ये बघा, सर्क्युलर फ्लो शो द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बिटवीन डिफरंट सेक्टर्स सच हॅज फर्म्स अँड हाऊसहोल्ड. म्हणजेच काय, तर यामध्ये वस्तू आणि सेवांचा प्रवाह तसेच कंपन्या आणि घरे यांसारख्या डिफरंट क्षेत्रातील उत्पादनाचे घटक दर्शवण्याचं जे काही काम असतं किंवा ते स्पष्ट करण्याचं जे काही काम असतं ते यामध्ये केलं जातं. ओके. नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट आहे बघा, लेवल ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये बघा, सर्क्युलर फ्लो टेल अस अबाउट द लेवल ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन अँड इकॉनॉमी. म्हणजेच सर्क्युलर फ्लो परिपत्रक प्रवाह जो असतो तो आपल्याला अर्थव्यवस्थेच्या सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजची लेवलबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जी काही असते ती यामध्ये स्पष्ट केली जाते. काय केलं जातं, तर सर्क्युलर फ्लो म्हणजे परिपत्रक प्रवाह आपल्याला अर्थव्यवस्थेच्या सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्या लेवलबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन असते ती यामध्ये स्पष्ट केली जाते. बेसिकली दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्क्युलर इन्कम. ओके. त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे बघा, लास्ट पॉईंट आहे इम्पॉर्टन्समधला, तो म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. ओके, हा लास्ट पॉईंट आहे. त्यामध्ये बघा, सर्क्युलर फ्लो शो द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम इन अ सर्क्युलर मॅनर बिटवीन द हाऊसहोल्ड अँड प्रोडक्शन युनिट. म्हणजेच काय, तर रिडिस्ट्रीब्युशन ऑफ युनिटमध्ये यामध्ये हाऊसहोल्ड अँड प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाचं पुनर्वितरण जे असतं, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम म्हणजे काय, तर उत्पादनाचं पुनर्वितरण म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन. यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये हाऊसहोल्ड अँड प्रोडक्शन युनिट जे असतात या दरम्यान परिपत्रक पद्धतीने उत्पन्नाचं पुनर्वितरण हे स्पष्ट केलं जातं. काय केलं जातं, परत सांगते, हाऊसहोल्ड अँड प्रोडक्शन युनिट दरम्यान परिपत्रकाच्या पद्धतीने उत्पन्नाचं पुनर्वितरण हे स्पष्ट केलं जातं यामध्ये. कशामध्ये, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कममध्ये. ओके. सो हे तुमचे झाले इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ सर्क्युलर फ्लो. थँक्यू.